राज ठाकरे आज म्हणाले की मराठी घराघरात पोहोचवा पण हिंदीचा द्वेष करू नका। आज महसुली सप्ताहाचा चौथा दिवस आहे आणि आज महाराष्ट्राच्या प्रत्येक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचं अभियान सुरू झालेले आहे आणि महसूल खात्यामार्फत आज या महसुली सप्ताहाच्या चौथ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर जे दाखले लोकांना मिळत नाही किंवा ज्या दाखल्याची गरज शैक्षणिक कामाकरता पडतं याकरता अभियान लावलेले आहे। आपण जे विचारलं मला की माननीय राजसाहेब ठाकरेजींनी मराठी भाषेबद्दल वक्तव्य केलं, हिंदी भाषेबद्दल वक्तव्य केलं। हे खरं आहे की मराठी भाषा ही आमची जन्मजात आमच्या हृदयातली आमच्या रक्तातली भाषा आहे। मराठी भाषा ही ह्या महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य करणारी भाषा आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही सर्व लोक एक विचाराने आहोत आणि हेही खरं आहे की मराठी भाषा ही आमची भाषा सोबतच हिंदी भाषा बोलणाऱ्या सुद्धा व्यक्ती त्याला जर हिंदीमध्ये बोलायचं असेल तर आम्ही त्याला बंधनं आणू शकत नाही, कोणाच्या बोलीभाषेवर बंधनं आम्ही आणू शकत नाही। मराठी भाषेसोबत हिंदी भाषा कोणी बोललं तर त्याला जे मारपीट करण्याचे किंवा त्याला धमकवण्याचे प्रयत्न होतात ते काही राज्याला चांगलं नाही, राज्यामध्ये चांगलं नाही। राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं राजसाहेबांनी योग्यच बोललं आहे की मराठी भाषा ही सर्वांकरता ही आपली भाषा आहे, पण हिंदीचाही त्या ठिकाणी राग करू नये असं तुम्ही सांगितलं मला, तर मला वाटतं की यामध्ये काही वेगळं नाही आहे। महत्त्वपूर्ण विधान केले, ते म्हणाले की आम्ही दोघं भाऊ 20 वर्षानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा हेवेदावे बाजूला थोडा पालिका आपणच जिंकणार असल्याने ठाम विश्वास दाखवला। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची तयारी जी केली आहे आम्ही ही 51% मताची केली आहे। विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78% मतं मिळाले। राजसाहेबांनी किंवा राजसाहेबांच्या मित्रपक्षाने जे काही तयारी ते करतील किंवा केली असेल ते मला माहिती नाही, त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, पण आमची तयारी मात्र सांगतो कोणी आलं आणि कोणीही लढलं तरी 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा, एकनाथ शिंदेजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमची महायुती ही सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा, सर्व पंचायत समित्या, महानगरपालिकेचे महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचेच येतील। यावेळी महाराष्ट्रामध्ये एकही जागा काँग्रेसला, शरद पवारजीच्या गटाला आणि उद्धव ठाकरेजीला मिळणार नाही, कारण जनतेने आता स्वीकारलेलं आहे एकीकडे केंद्रात मोदींचं सरकार जे विकसित देशाचा संकल्प करत आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं सरकार जे विकसित महाराष्ट्राचा संकल्प करत आहे आणि जनतेला विकासासोबत जायचं आहे आणि म्हणून विकसित महाराष्ट्राकरता, विकसित देशाकरता आणि विकसित गावाकरता संपूर्ण मतदान महायुतीला होणार आहे। सर, हिंदी में जानना चाहिए राज ठाकरे करू आम्ही अशा प्रकारे राज ठाकरे म्हणाले युती जी आहे ती कोणासोबत करायची ते वेळ आल्यावर सांगू, म्हणजे राज ठाकरे स्पष्ट नाही। ज्यांची तयारी नाही आहे निवडणूक लढायची ते लोक असे विधान करतात। आमची तयारी आहे, उद्या जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही निवडणुकीला समोर जायला तयार आहे। आमची पूर्ण 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली भाजपा, 1222 मंडळ असलेली भाजपा, 80 जिल्ह्यामध्ये सक्रिय असलेली भाजपा, 1 लाख सक्रिय सदस्य असलेली भाजपा केव्हाही निवडणुकीत जायला तयार आहे आणि एकनाथजी तयार आहे, अजितदादा तयार आहे। त्यांच्या निवडणुकीत काय त्यांची इच्छा आहे आणि काय कोणाशी युती करणार आहे नाही करणार आहे याच्याबद्दल मला माहिती नाही, पण आमची तयारी पक्की आहे। वक्तव्यावरून मोठं राजकीय वातावरण तापताना दिसते आहे। परिणय फुके म्हणाले की शिवसेनेचा बाप मीच। त्यांनी असंही म्हटलं आहे की स्थानिक पातळीवर काही झालं तरी माझ्यावरच आरोप होतात, त्यामुळे आई चांगलं केलं तर आईने, खराब केलं तर माझ्या नावाचं बदनामी केलं जातं, म्हणून मीच बाप आहे असं नरेंद्र भोंडेकर त्यांनी एकदा टीका केली आहे त्याच्यावरून शिवसेनेवरून। नाही, कुठलंही वादग्रस्त वक्तव्य होऊ नये सर्वांकडनंच। कुणाही राहू, बाप वगैरे जर शब्द वापरला असेल मला तर माहीत नाही, तुम्ही सांगताय तर ते चूक आहे।
या राज्यामध्ये आम्ही सर्व भाऊ भाऊ म्हणून काम करतो आहे. भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. एकनाथजी अजितदादा आमचे सहकारी आहेत, महत्त्वाचे सहकारी आहेत. महायुतीचे ते शिल्पकार आहेत आणि त्यामुळे असं जर काही संबोधन झालं असेल प्रणय फुकेकडनं, मला ती पूर्ण माहिती नाही, तुमच्या सांगण्यावरनं मी बोलतो आहे. बाप वगैरे जर असे विषय जर काढले असतील ते काही योग्य नाही. स्थानिक त्यांच्यावर होत असलेल्या आरोपावर त्यांनी असं बोलताना म्हणाले. नाही, ठीक आहे, म्हणून म्हटलं मी की एकदा पूर्ण तपासावं लागेल. काय बोलले, कशामुळे बोलले, कुठल्या शब्दावर शब्द आला, वाक्यानं वाक्य कुठं तयार झालं ते बघावं लागेल. पण मला असं वाटतं की कुणाचाही बाप किंवा कुणालाही मी बाप वगैरे असं संबोधन करणं योग्य नाही, पण मी तपासून घेईन. राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेलं आहे. भारताची जमीन जी आहे ती चीननी बळकावल्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताशेरे ओढले होते. एक भारतीय अशा प्रकारचं वक्तव्य लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडा असं त्यांनी न्यायालयाने फटकारलं. राहुल गांधी वेडे झाले आहेत, वेडेपणा आला आहे. कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात, कधी ते सीमेवर बोलतात, कधी सैनिकाबद्दल बोलतात. त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही. त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीच नाही आहे. त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे. आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा एकदा जाऊन या, नाहीतर मग आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या आहे. तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला काय कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधींनी गेलं पाहिजे ते देऊ आम्ही त्यांना. एकनाथ शिंदेंनी मागणी केली आणि एकनाथ शिंदेची मागणी जास्त जागांची आहे, त्यामुळे दिल्लीला गेले. एकनाथ शिंदे दिल्ली गेल्याची माहिती आहे. दिल्लीचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही आहे, काळी मात्र. त्यामुळं दिल्लीतल्या एकनाथ शिंदेची भेट ही स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही, कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत. आम्ही ठरवणार आहे, म्हणजे एकनाथजी ठरवणार आहे, अजितदादा, देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत. त्यामुळे एकनाथजीचा दिल्ली दौरा मला वाटत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेकरता असेल. महायुतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य करू नये असं ठामपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यानंतर मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य आलं. तुमच्याच विभागाच्या ग्रामसेवकाला त्यांनी धमकावलं आहे, समजा व्हिडिओ आलेला आहे. त्यामुळे महायुतीचे प्रमुख नेते म्हणून आणि महसूल मंत्री म्हणून काय सांगा? नाही, मी याआधी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करू नये. पण मला मेघनाताई बोर्डीकरशी बोललो मी, त्यांनी वेगळ्या संदर्भात ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण या उपरही त्या काही बोलल्या असतील तर मी त्यांच्याही उद्या चर्चा करीन. त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता, वेगळा जोडला. तर तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाळली पाहिजे. राहुल गांधी को कोर्ट ने फटकारा है, चीन ने जमीन इसका कुछ मामला था, हिंदी में जानना चाहिए. कई बार फटकारा है राहुल गांधी को अलग अलग लोगों ने. जनता ने तो बहुत बड़ा फटकारा है, कोर्ट ने भी फटकारा है. जनता ने कार्यकर्ताओं भी छोड़ के जा रहे उनके, रोज कार्यकर्ता छोड़ के जा रहे राहुल गांधी को. ना दिशा है ना दशा है, कहाँ जा रहे उनका रोज का कार्यक्रम, कोई विजन नहीं है, विजनलेस आदमी है. देश के विकास का विजन नहीं है, समाज के लिए क्या करना है वो नहीं मालूम. सीमा के ऊपर बात करते हैं, सीमा नहीं मालूम. सैनिकों के ऊपर बात करते हैं, सैनिकों का अपमान करते हैं, प्रधानमंत्री का अपमान करते हैं. उनको देश की जो सही देश कैसा होना चाहिए, कैसा विजन होना चाहिए. कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं है, नेता का विजन नहीं तो पार्टी का विजन नहीं है. तो राहुल गांधी में विजन ही नहीं है तो वो विजनलेस बात करते हैं. और अभी तो कोर्ट ने फटकारा है, जनता ने भी फटकारा है. अब वो कहाँ जाएंगे मुझे मालूम नहीं. मुझे लगता है कि उनको प्रशिक्षित करने की जरूरत है. राज ठाकरे ने कहा है मराठी को घर घर तक पहुंचाए लेकिन हिंदी का द्वेष ना करिए. बात सही है कि सभी ने ये माना है, महाराष्ट्र की 14 करोड़ जनता ने, सभी पार्टियों ने, सारी पार्टी सारे समाज ने मान्य किया है कि मराठी भाषा हमारे ब्लड में है, हमारी मातृभाषा है, हमारे रोज़मर्रा के जीवन का एक पार्ट है. हम जीते मराठी के लिए, हम मराठी भाषा के लिए ही काम, मराठी भाषा ही हमारी सब कुछ है. उसके बावजूद भी कोई हिंदी भाषा बोलता है. कभी कभी हम मराठी से हिंदी भाषा बोलते हैं, तो हिंदी भाषा बोलना भी कुछ गलत नहीं है. मराठी भाषा तो हमारा अस्मिता है. लेकिन हिंदी भाषा बोलने वालों को आप नोक झोंक करेंगे, उनको मारपीट करेंगे, उनको डराएंगे, धमकाएंगे, ये जो चल रहा है महाराष्ट्र में, ये रुकने के लिए शायद राज ठाकरे जी ने कहा होगा. तो ये ठीक बात है.
मैं उनका अभिनंदन भी करता हूँ. साहेब, प्रश्न होता निवडणुकीचं कार्ड आहे, डीपीडीसीचे पैसे खर्च झाले नाही, काय नेमकं निर्देश तुम्ही सक्त दिले? 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्याच्या 1200 कोटीचा जे आवंटन आम्ही केलं आहे, नियतव्यय दिला आहे प्रत्येक विभागाला, ते नियतव्यय खर्च केलं पाहिजे. आणि 15 ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातल्या 48 विभागांना जे आम्ही पैसे दिले आहेत, नियोजन दिलं आहे, त्यांना टार्गेट दिला आहे निधी खर्च करण्याचा. IGMC आहे, GMC आहे, डाका हॉस्पिटल आहे. अजूनपर्यंत या विभागाने त्यांना दिलेला नियतव्यय खर्च करण्याचे प्रस्ताव कलेक्टरची अंतिम मान्यता घ्यावी लागतं, प्रशासकीय मान्यता घ्यावी लागतं, ती घेतली नाही आहे. मी सांगितलं आहे 15 ऑगस्टपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी जो निधी त्यांना दिला आहे तो निधी खर्ची घातला नाही तर तो निधी आम्ही सरेंडर करून घेऊ, दुसऱ्या विभागाला देऊ. आणि त्यांनी खर्च केला नाही ज्या विभागाला दिला होता त्यांच्याबद्दलची तक्रार, त्यांनी कामामध्ये कामचोरपणा केला म्हणून त्यांच्या प्रधान सचिवाला त्यांचा रिपोर्टिंग आम्ही करू.